हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चाललो आहे लोणावळा एक्सप्लोअर करण्यासाठी. लोणावळा हे खूप सुंदर शहर आहे. जे आपण ठिकाण आपण बघूया ते खूप सुंदर आहे. अशाच एका खूप सुंदर ठिकाणी आपण चाललो आहे जे फेमस आहे कारण की त्याचे जे फ्लावर्स जे 7 वर्षानंतर येतात ते आपण बघणार आहे. तर चला बघूया. आमचे फादर इथं स्वयंपाकसाठी काड्या जमा करतात. हाय 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 हाय. हाय, वनभोजनाची तयारी कशी चालू आहे? बरी चालू आहे. असं चालू आहे आता जमा करणं. मग तुम्ही काय बनवणार आहे आज? आम्ही आज इथं मस्तपैकी चिकन मटन आपलं चिकनचं देत आहे. हा, चिकन आणलंय मस्त बाजरीची भाकर. अरे वा. तांदळाची भाकर. तर ह्या ठिकाणी आम्ही खूप मस्ती केली आणि आम्ही इथे जेवणाचा बेत केलेला तो मस्त खाल्ला. आणि आता आपण थोड्याच वेळा एका व्यक्तीची मुलाखत घेणार आहे ज्याने आपल्याला कळेल, इन्फॉर्मेशन भेटेल फुलांची. हा, तर तुम्ही तुमचं नाव काय सांगितलं? ज्ञानेश्वर जंगले. हे आम्ही इथं फिरायला आलोय. हां, ते आम्हाला इथं हे
हे नेहमी नाही येते फुलं. ही आपले दर 3 वर्षाला येतात. ही आपल्या 3 वर्षानंतर एकदा येतात. तर याचा उपयोग हे जे झाड आहे, हे करवीचं झाड याला जे म्हणतात ते, हां हिचे जे हे जवळजवळ डोक्या एवढं होतं हे बघा, हे डोक्या एवढं होतं. याची काठी म्हणजे जवळजवळ 5, 6, 7 फुटापर्यंत याची काठी होती. ते याचा सपोर्टिंगला वगैरे यूज करतात. म्हणजे तुमचे ज्यावेळेस तुम्ही गार्डनला वगैरे हां हां प्लॅन्ट्स लावतात त्याला सपोर्ट देण्यासाठी, किंवा मग एखादे तुम्ही शरब लावतात त्यासाठी. आणि अच्छा. ॲक्च्युली हे इथं ह्या जंगलामध्ये इथं सगळं काही इकडे हेच आहे. हां, तर ही दर 3 वर्षानंतर एकदा येतं ती. आता ही फुलं आल्यानंतर आता ही 3 वर्ष याला वाढायला लागेल. आणि 3 वर्षानंतर याला परत ही जी दुसरी हे येणार आहे, ही 3 वर्षानंतर हे निघून जातं. त्याच्यानंतर मग याला परत असे हे येतात बघा, हे असे, हे बघा इकडं हे असे येतात. आणि मग याला नंतर वरती पुढं तुमचे याला पुढं फुलं येणार. तर हे दर 3 वर्षाला एकदा फुलतात हे. अच्छा, मग तुम्ही आता हे पर्यटकांना काय सांगणार, एक निरोप द्यायचा असला तर? निरोप जर द्यायचा असेल तर जीवनामध्ये आले तर तुम्ही एक एन्जॉय करा. आणि लाईफमध्ये निसर्गाच्या जेवढी काही तुम्हाला मजा घेता येईल, निसर्ग जेवढा समजून घेता येईल तेवढा समजून घ्या. कारण निसर्गच तुम्हाला वाचवू शकतो. निसर्गाची काळजी घ्या, निसर्गाचं संवर्धन करा, निसर्गाबरोबर राहा, निसर्गामध्ये मिसळा. निसर्गाला एक आपलं कुटुंब म्हणून, जसं आपण आपल्या कुटुंबात राहतो तसं तुम्ही निसर्गामध्ये ज्यावेळेस वावरता त्यावेळेस पण तुम्ही असंच राहिलं पाहिजे. निसर्गाची हानी होणार नाही, पर्यावरणाची हानी होणार नाही, याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता इथं भरपूर जण आता इथं तर आत्ता यावर्षी आलेले प्रेक्षक, नाहीतर इथं लोणावळ्यामध्ये नेहमी येताना काय होतं की लोक प्लॅस्टिक घेऊन येतात, बाटल्या घेऊन येतात, कुरकुरे वगैरे जे काय आहे ते चिप्स वगैरे आणतात आणि ते खातात आणि ते खाऊन इथंच फेकतात. त्याने काय होतं की इथं भरपूर कचरा साठतोय. कचरा साठल्यामुळं काय होतं की इथं पर्यावरणाची हानी होते. आज इथं मुंबई, पुणे बहुतेक ठिकाणवरून इथं लोक पब्लिक येतात. शनिवार रविवारी भरपूर पुष्कळ लोक येतात विकेंडसाठी इथं येतात, थंड हवेच्या ठिकाणी लोणावळा. पण इथं येताना आपण निसर्गामध्ये येतो तर निसर्गाला आपण कोणती हानी पोचली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायला पाहिजे. कारण आज आपल्याला निसर्ग आहे, पण जर आपण आज जर हा कचरा आपण केला, गार्बेज केलं, तर आपली येणारी पिढी या निसर्गाला मुकणार आहे. तर एवढा मी प्रेक्षकांना संदेश देऊ शकतो, म्हणजे द्यायची इच्छा आहे की तुम्ही निसर्गामध्ये रमा, निसर्गामध्ये मिसळा आणि एक निसर्गावरती प्रेम करा, निसर्ग स्वच्छ ठेवण्याचं काम करा, जेणेकरून पर्यावरणामध्ये संतुलन राहील आणि तुम्हालाही आनंद घेता येईल आणि तुमच्या पुढच्या पिढीलाही आनंद.